बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। प्रकल्पग्रस्त महिला मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून कोपरखेरणी येथे आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्षा सौ संपदा रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये ॲडव्होकेट वृषाली म्हात्रे व जयेश म्हात्रे यांनी याही वर्षी आगरी-कोळी महोत्सव 2024 चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले व दिनांक 5 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आगरी-कोळी महोत्सवाचे उद्घाटन झाले। या उत्सवामुळे कोपरखेरणी विभागातील नागरिकांना आनंद घेता येईल असे ॲडव्होकेट वृषाली रवींद्र म्हात्रे यांनी सांगितले। वज्राई प्रकल्पग्रस्त महिला मंडळातर्फे वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात व समाजहिताची कामे केली जातात। त्यामुळे आलेल्या सर्वच मान्यवरांनी माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे, समाजसेविका संपदा म्हात्रे यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा। सर्वांना श्रुत आहे, शिवसेना ही लोकांच्या सुखात आणि दुःखात नेहमी सामील असते। आमचे माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे त्यांचा हा छोटासा प्रयत्न आहे लोकांना सुखात सामील करून घेण्याचा। आणि निश्चितपणे दुसरा एक असाही प्रयत्न की आगरी-कोळी संस्कृती जी आता नवी मुंबईपूर्वी आगरी कोळ्यांचीच होती, पण आता हे डेव्हलपमेंट झाल्यानंतर आगरी-कोळी संस्कृती कुठेतरी थोडीशी लोप पावत चालली आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी आगरी-कोळी संस्कृती जी बाहेरील लोक आले त्यांनाही कळावे
आणि संस्कृती वाढली जावी त्यासाठी हा प्रयत्न त्यांनी जो केला हा निश्चितपणे स्तुत आहे. कार्यक्रम कुठलाही सुरू करणं सोपं असतं पण ते टिकून ठेवणं कठीण असतं आणि आमचे रवींद्र बाबाजी म्हात्रे हे कार्यक्रम एवढे वर्ष करतात. वहिनी साहेब आहे संपदा वहिनी हे जे हा कार्यक्रम करतात निश्चितपणे त्यांचं आम्ही आभार मानतो कारण की कुठेतरी लोकांना आनंद देण्याचाही काम करतात ते आणि संस्कृती जपण्याचंही काम करतात. दुहेरी संयुक्त घडवून आणतात त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी त्यांना खूप शुभेच्छाही देतो. सर्वप्रथम वज्राई प्रकल्पाच्या महिला आघाडीचे संस्थापक रवींद्र बाबाजी म्हात्रे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा रवींद्र म्हात्रे यांच्या पुढाकारातून आज हा आगरी कोळी महोत्सव यंदाचा 8वा वर्ष असून या महोत्सवामध्ये सर्व आगरी कोळी रीतिरिवाजाचे सर्व माहितीपट आणि सर्व खेळणी वगैरे आणि लहान मुलांचे मनोरंजन वगैरे असे विविध उपक्रम राबवून रवींद्र म्हात्रे यांनी असं एक जनतेला संदेश दिलेला आहे. गेली अनेक वर्ष रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब चांगला अनेक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवत असतात आणि ते उपक्रमातून या ठिकाणी सर्व जनतेला चांगला संदेश मिळतो. बरेच लोक या ठिकाणी एकत्र येऊन आपला आनंद घेतात. त्यामुळे मी रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. धन्यवाद. वज्राई प्रकल्पग्रस्त मंडळ गेल्या 7-8 वर्षापासून इथे आगरी कोळी महोत्सव साजरा करण्यात येतोय. अगोदर सेक्टर 7-8 या ग्राउंड मध्ये तिथे त्या मैदानात हा उत्सव व्हायचा. या गेल्या वर्षीपासून इथे कोपरखेरणे संतोषी माता मैदान या ठिकाणी हा याचं महत्व म्हणजे इम्पॉर्टन्स काय तर इथे महिलांना जे रोजगार स्टॉल्स प्रोव्हाइड केले जे लोकांना जे कमीत दरात अवेलेबल आहेत त्यांना कुठेतरी त्यांचा पुढचा आयुष्य म्हणजे चांगलं होण्यासाठी किंवा त्यांचं जे आहे ते चांगलं करण्यासाठी इथे त्यांना स्टॉल्स प्रोव्हाइड केल्यात. प्लस इथे प्रोग्राम्स पण होतात जिथे स्कूलची मुलं जी असतात ती त्यांचा परफॉर्मन्स देऊन त्यांचे कला सादर करतात. त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटतो की ते त्यांचे कला या ठिकाणी सादर करू शकतील आणि अशाच प्रकारे आम्ही दरवर्षी सुद्धा हा महोत्सव साजरा करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.